पिकोची मशीन नाही आहे आणि शिलाई कशी मारायची, पिको कसा करायचा याचं जर तुम्हाला टेन्शन येत असेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर आपली जी साधी मशीन असते ना, त्याच्यावरती फॉल कसा लावायचा हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फ्रंट साईड जी फॉलची असते ना, त्याला थोडंसं दुमडून घ्यायचं, म्हणजे दुमड घालायची, फोल्ड करायचा आणि काटाला धरून छान अशी शिलाई मारत जायचं. इथे तुम्ही बघू शकता माझी मम्मी मशीनवर बसली आणि मम्मी इथे शिलाई कशी मारते फॉलला ते मी तुम्हाला दाखवत आहे. आमच्याकडे पिकोची मशीन नाही आहे, त्याच्यामुळे घरी जेव्हा फॉल लावायचे असतात तेव्हा ह्या साध्या मशीनवरच फॉल लावले जातात आणि खूप छान सिक्युअर बसतात हे फॉल. पण घरी जर शिलाई मशीन नसेल साधीवाली आणि तुम्हाला बेसिक स्टिचिंग जर येत असेल तर तुम्ही घरच्या घरी फॉल लावू शकता आणि खूप सारे पैसे तुम्ही इथेच वाचवू शकता. तर फॉलची किती चार्जेस आहेत हे तुम्हालाही माहीत आहे. फॉल विकत आणायचा, त्याला मस्त असा धुवायचा, त्याला इस्त्री करून घ्यायची आणि मस्त असं घरच्या घरी लावून घ्यायचा. हात शिलाई करायला तर तुम्हाला जमतच असेल, साधी मशीन घरी आहे म्हणजे शिलाई नक्की जमत असेल. बघा आता पुढच्या एंडला आल्यानंतर तिथे पण फोल्ड द्यायचा आणि पूर्ण जी शिलाई आहे ती मारून घ्यायची. आणि जेव्हा शिलाई मारायला आपण एंडला येतो ना, त्यावेळेस एकदम एंडला आल्यानंतर मशीन आहे ती पुढे मागे थोडीशी फिरवायची, त्याच्यामुळे ते टोक आहे ना किंवा शिलाई आहे ती एकदम सिक्युअर होऊन जाते. हीच प्रोसिजर एकदम स्टार्टला करायची आणि एंडला पण करायची. इथे बघू शकता पुढच्या आणि मागच्या साईडनी फॉल किती छान लावून झाला आहे. आता त्याला फक्त राहते ती हात शिलाई. तर त्या दिवशी आम्ही 3 साड्यांना फॉल लावले होते आणि इथे बघा माझं हात शिलाईचं काम चालू आहे. थोडा वेळ मम्मीशी गप्पा मारत म्हटलं ते एक साडी मी पण करून घेते. तर त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते हात शिलाई करताना जो दोरा असतो तो आतल्या साईडून त्याचा टाका मोठा येतो आणि जो वरची साईड असायची म्हणजे फ्रंट साईड असते मेन साईड, त्याच्यावरून जो दोऱ्याचा टाका असतो ना तो एवढा छोटा घ्यायचा की तो असा इझिली दिसला नाही पाहिजे, एवढा छोटा घ्यायचा असतो. आणि फॉल आहे तो पॅरलली म्हणजे हाताने आता मी तुम्हाला दाखवते तशा प्रकारे त्याचा फोल्ड काढत न्यायचा, म्हणजे त्याला घोळ येत नाही आणि फॉल आहे ना तो व्यवस्थितरित्या लागला जातो. तर इथे बघू शकता मी एक टाका टाकून दाखवला आहे, इथे दुसरा टाका दाखवला आहे. इथे बघा फॉल आहे तो असा हाताने एक पॅरलली ना त्याला असा सिक्युअर करत जायचं, म्हणजे तो एकदम प्रॉपर बसतो. तर इथे पूर्ण साडीची हात शिलाई पण आता मी करून घेतलेली आहे. तर तुम्हाला तो पूर्ण साडी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कशी दिसते ते. हा बघा ही आतली साईड आहे आणि ही आहे ती मेन साईड आहे. इथे बघू शकता हे दोरे एकदम छोटे छोटे एवढे दिसत आहेत की ते इझिली आयडेंटिफाय होत नाही आहेत. तर ही मेथड तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटूया परत, बाय.